जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. प्रसाद आणि आपलं आता समारोपाचं थोडं चहापान यामध्ये नंतर जरा जास्त पडले त्यामुळे थोडा ताण आला असं कळलं. त्याच्याशी बोलून त्याची वेळ थोडी ॲडजस्ट करता आली करूया. प्रसाद थोडा उशिरा झाला तरी चालण्यासारखं आहे असं पण कळलं. तेही निरोप माझ्याकडे आले. बरोबर आहे, आपली नेहमीची वेळ थोडी उशिरा असते कारण एकदा 9:30-10ला नाश्ता झाला त्यानंतर 3 तास सहज पहिले जप होतो 12:30 आरतीला जाऊ आणि नंतर मग शेवटची जी काही सर्वसाधारण व्यवस्था असेल तिच्यात सहभागी करून घेतलं तरी आपल्याला चालेल. वेगळी व्यवस्था नसली तरी चालेल हे आपण त्यांना विनंती करून सांगू. त्यांच्याकडून जे काही आपल्याला निश्चित स्वरूपाचं कळेल त्यानुसार. नंतर आता हे जे शंकांचं स्वरूप आहे, नवीन कोणी मंडळी असतील तर त्यांच्या संदर्भातली असेल. आपण नेहमी मंडळी तिथे एकत्र येणारी आहोत. अनेक शंका प्रश्न होत असतात. पण माझ्या दृष्टीनं आपल्या तिथे एकदा मागे बोललो होतो तसं संशयात्मा विनश्यती हे जरी खरं असलं तरी शंकात्मा करतो ही गोष्ट घरी. ते संशय आहेत, या शंका आहेत. शंकेमध्ये आपण विचार केल्याचं लक्षण आहे. अगदीच साधी शंका आहे पहिली ती वास्तव म्हणजे आपल्या लक्षात येईल की शंका हे विचार केल्याचं लक्षण आहे. म्हणून माझ्या दृष्टीने त्यामध्ये ती चांगली गोष्ट आहे की आपल्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू आहेत प्रत्येक गोष्टीबद्दल आणि ते असले तर, कारण आपल्याला विचारायची पाहिजे समाधान इथपर्यंत समर्थाने सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे विचार करीत राहील तो पुढे जाईल. ठीक आहे, दिशा चुकीची असेल तर बरोबर लागेल, बरोबर करता येईल, ग्रंथांचा आधार घेता येईल, सगळं करता येईल. पण विचार न करणाऱ्याच्या पुढे काही चालणार नाही. म्हणून जे विचार करतायत ही मंडळी त्यांना धन्यवाद. अगदी साधा प्रश्न बरोबर आहे त्यांचं म्हणणं. शंका आली म्हणून विचारलं असलं पाहिजे की मी रामाला जाऊन आलो, मी गणपतीला जाऊन आलो, देवाला जाऊन आलो, दत्ताला जाऊन आलो असं आपण सर्व देवांना एकेरी नावानं म्हणतो आणि तेच संतांना मात्र गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज असं म्हणतो, हो जाहो करतो तर का करीत असावं. तसं म्हटलं तर याचा विचार करण्यासारखं काय असं वाटेल. पण बरोबर आहे, माझ्या दृष्टीने हे विचार केल्याचं लक्षण की यामध्ये आपण काहीतरी विचार केला. अरे रामाला तर आपण तो राम इथे आहे तर तो राम म्हणतो, पण हे महाराज तसं म्हणतो. इतकं साधं आपल्या बोलण्यामध्ये ते येतं. याला काही कारण आहे का? तर कारण आहे, सरळच आहे की एक गोष्ट आहे की ही सर्व मंडळी जे संतांचा आपण उल्लेख केलेला आहे, असे अनेक संतांचे महाराजांचं तर आपल्या डोळ्यासमोर आहे. इथे काळ अगदी जवळचा आहे. आत्ताच्या काळात होऊन गेलेले संत इथे आहेत. ते देहरूपाने वावरतात. देहरूपाने जी व्यक्ती तुमच्यासमोर वावरते त्या व्यक्तीबद्दल अंतर ठेवून राहणं ही गोष्ट देहात असताना आपल्याला स्वाभाविक वाटते. आपण एका अंतराने राहतो. त्या अंतराचा अर्थ प्रेम नाही असा नसतो, श्रद्धा नाही असा नसतो, पण आदरयुक्त अंतर असतं. त्या आदरापोटी अहो जावं म्हणण्याची आपल्याला म्हणावं असं वाटतं. एकदम महाराजांना तर आपण असं म्हणणार नाही, पण रामाला म्हणू म्हणजे ही काय गंमत आहे. महाराजांना म्हणायचं म्हणत नाही, म्हणून माझा राम आहे म्हणतो, माझे महाराज आहेत असं म्हणतो. हे काय आहे तर हे ते व्यक्तिरूपाने अवतार घेतलेले आपल्या समोर वावरलेले असे असल्यामुळे ही परिभाषा आपल्यासमोर येते. व्यक्तिरूपाने असल्यामुळे परिभाषा येते. ह्या व्यक्तिरूपाने आपल्यासमोर आलेले नाही देव हे आपल्यापासून काळाच्या दृष्टीनं सुद्धा
खूप लांब अंतरावर आहेत. एकतर आपण वावरत नाही आहे समोर एक. दुसरी गोष्ट अशी की ठीक आहे, देवाचं स्वरूप काय आहे? मग देवाला रामाला अरे म्हणतो, माझा राम आहे म्हणतो. माझा राम आहे म्हणण्यामध्ये मग त्याच्याबद्दल आदर कमी झाला का? कर्तृत्व कमी झालं का? किंवा काही कमी आहे का की ज्यामुळे अरे तुरे म्हणावं? अरे तुरे म्हणत नाही, आपण आत्यंतिक प्रेमाने म्हणतो, आत्यंतिक जवळिकीने म्हणतो. राम आत्मस्वरूप आहे, देव आत्मस्वरूप आहेत, अशी भावना आत्मारामध्ये. शेवटी सगळ्याचा शेवट कशात राहिला रामाचा? शेवटी सांगण्यामध्ये ती वेणाबाईचा लिहिताना शेवटी लिहितात ना, पावली पूर्णग्राम तिथे, त्यात तिला आहे ना शेवटी ते आत्मारामाला भेटली आहे शेवटी. त्यामुळे तो शेवटी आत्मस्वरूप आहे. त्यामुळे जी माझ्यापासून गोष्ट वेगळीच नाही तिच्याबद्दल संबोधनाचा प्रश्नच येत नाही. आणि मग आदर किंवा अंतर हेही प्रश्न येत नाही. जे माझंच आहे, जे त्याच्याबद्दल आदर आणि अंतर असे प्रश्न येत नाहीत. म्हणून आपल्याला असं वाटत नाही. पण हे करतो मात्र एवढं खरं का करत असावं थोडं शोधून काढायला हरकत नाही. आता मी म्हणजे वेळेच्या ह्याच्यामध्ये आणखी एक फक्त मुद्दा यातला सांगतो जाता जाता की देव आहे, त्याच्याबद्दल प्रेम आहे, अभिन्नता आहे, निर्गुण असल्यामुळं आत्यंतिक जवळीक आहे, सगुणामध्ये अंतर आहे. तेच अंतर आपल्या त्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये येतं. म्हणून अहो महाराज म्हणतो. आपल्याकडे एखादी व्यक्ती कोणी आता आदरणीय एखादी मोठी व्यक्ती वयाने आली तर आपण साहजिकपणे अहो म्हणू, कारण वयाचं ते अंतर आपल्याला जाणवतं लगेच. की मग तसंच अंतर आपल्याला इतर ज्ञानाच्या बाबतीत, अनुभवाच्या बाबतीत, अशा सगळ्या बाबतीत जाणवतं. म्हणून तिथे तो प्रश्न येतो, तिथे राम तर आमच्या अंतरेणीच आहे, त्यामुळे ते निर्गुणातलं अंतर आहे, त्यामुळे तिथे अंतरच नाही. निर्गुण असल्यामुळे अंतर नाही, सगुण असल्यामुळे अंतर आहे, त्यामुळे अंतरामुळे आदरयुक्त अंतर राहतं. मग महाराजांच्या त्याला हो म्हणतो असं आहे. तर हे निदान विचार करण्याचं लक्षण हे चांगलं आहे. आणि भक्ती इथं प्रेमाचं आणि आत्यंतिक जवळीकीचं लक्षण आहे, त्यापोटी ते आहे. आता हाच धागा पुढे देऊन फक्त एक वाक्य याच्याबद्दल सांगतो की महाराजांच्या बद्दलच आपण विचार करू क्षणभर किंवा आपापल्या सद्गुरूंच्या बद्दल विचार करू क्षणभर, तर आपल्या असं लक्षात येईल की आपण गुरुला महाराजांना दयासिद्ध म्हणाली की नाही. मग शेवटी आपण प्रत्येक जण आपापल्या गुरुला गुरु माय म्हणतोच की नाही शेवटी. मग त्यावेळेला एकेरीवर येतो की नाही? चांगल्या अर्थाने चांगल्या अर्थाने ती माय होते की नाही शेवटी. म्हणजे जेव्हा प्रेम आत्यंतिक स्वरूपाला जातं, जेव्हा भक्तीमध्ये आत्यंतिकता येते, त्यावेळेला हे जे अंतरलौकिकातलं आहे ते नाहीसं होतं. आणि त्यावेळेला माझी माय दया सिंधू म्हणतो ना, माझी गुरुमाय म्हणतो. मग त्यावेळेला माझ्या गुरुमाई वगैरे नाही, माझी गुरुमाय, तिथे ते आलं खाली. म्हणजे जर ते निर्गुण असेल आणि इतकं जवळीकीचं असेल असं चालतं, तसं होऊ पण शकतं. एक चांगली गोष्ट झाली की ह्यांनी विचार केलेला, ही गोष्ट मला त्यातली बरी वाटली. आणि ही गोष्ट घडते हे आपल्याही लक्षात आलं असेल, कारण ती एरवी लक्षात नाही, या निमित्ताने लक्षात आलं असेल. पुढं मी अनेक व्यावहारिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक संकल्प करतो, पण त्याचं गांभीर्य 8 ते 15 दिवस किंवा महिन्याभरात आटून जातं. वारंवार आठवण येते, पुन्हा संकल्प करतो, पुन्हा विसरतो. तर असं का व्हावं? याची कारणं काय आणि उपाय काय, त्याचं विवेचन व्हावं. आता व्यावहारिक, कौटुंबिक, आर्थिक क्षणभर मी दूर ठेवतो, कारण मूळ जी अडचण आहे ती इथल्या बाबतीत तरी आध्यात्मिक पूर्ती आपण घेऊ सध्या विचाराला. आणि जर ती खरी असेल तर ती तिकडे पण खरी असेल, ती खरी असणार. त्यातल्या त्यात आपण तिथपासून सुरुवात करू की मुळात याची कारणं काय असतील. ते असं म्हटलेलं आहे की संकल्प करतो पण त्याचं गांभीर्य 8-15 दिवसात जातं. आपण अनेक वेळेला संकल्प करतो 1, 2, 3 दिवस. आपण नेहमी म्हणतो 5 जानेवारी 10 जानेवारी, आपल्याला माहिती आहे. आपण याचा अनेक वेळेला उल्लेख केलेला आहे. ही 10 जानेवारी ही संकल्प विसरून जाण्याची किंवा व्यायामाचे संकल्प नसतात का? पहाटे फिरण्याचे संकल्प नसतात का? असे अनेक प्रकारचे संकल्प आहेत. त्यांनी सगळ्या संकल्पांचा उल्लेख केला, ही गोष्ट चांगलीच आहे की अशा अनेक संकल्पांची परिस्थिती हीच असते पुढे, की ते संकल्प पुढे त्याचं काहीच होत नाही. ते त्यावेळेला होतात. पुन्हा वारंवार आठवण होते. हा मुद्दा म्हणला, हा पण बरोबर आहे की परत एकदा ते जानेवारीत मग आता असं करूया, आता नाहीतरी उशिरा उठलोच आहे. आता आज 5 तारीख झाली, 4 दिवस आपण नियमाने गेलो, काल रात्री जागरण झालं, तर आता आजचा दिवस जाऊ दे, उद्या मात्र आता काही ते आपण सोडायचं नाही, उद्या कुठल्याही परिस्थितीत.
आज त्याच्याहीपेक्षा आणखीन काहीतरी परिस्थिती उद्भवते दुसऱ्या दिवशी, आणि मग त्या दिवशी त्याच्याहीपेक्षा कोणतरी येऊन पाहुणाच येतो, जागरणच होतं, काहीतरी होतं, सगळं होतं. आणि आता काल गेलो नाही, आता एक दिवस गेलोच नाही आहे, नाहीतरी 2 दिवस गेलो नाही असं समजू, पण आपण मात्र हे पाळणार असं तिसऱ्या दिवशी वाटतं. आणि नंतर मग आता 2 दिवस गेलेले नसल्यामुळे तिसऱ्या दिवशी त्याची आठवणच सकाळी होत नाही, मुळात उठायलाच उशीर होतो. आणि मग ते काय होतं ते आपल्याला माहिती आहे. तर हे सगळीकडेच तसं आहे. याचा अर्थ आपल्याकडे संकल्पशक्ती बळकट नाही हा त्याचा अर्थ. कारण एक आहे की संकल्पशक्ती बळकट नाही. त्यातल्या त्यात सुद्धा महाराजांनी एका ठिकाणी अभंगामध्ये म्हटले, आपण तो अभंग म्हणतो, आपुली नाही स्थिर वृत्ती. ती स्थिरता चित्ताला जी पाहिजे, संकल्पाला स्थिर चित्ताची गरज आहे. हे चित्त भरकटणार आहे, इकडे तिकडे जाणार आहे. त्यामुळे ते आज हा संकल्प उद्या तो, ते परवा ते, काय अशा अनेक गोष्टी अनेक वेळेला करत असतं. ते आपल्याकडून होत नाही, म्हणून धरसोडपणा निर्माण होतो. हे वारंवार होतं आणि वारंवार परत त्याची आठवणही होते आणि परत ते आपल्याकडून परत ते सोडलंही जातं. तर हे जे होतं हे याची कारणं काय असतील तर मानसिकदृष्ट्या स्थिरता नाही, त्याबरोबर ध्येयाला निश्चितता नाही. ध्येयाला ज्या वेळेला निश्चितपणा नसतो त्यावेळेला धरसोडपणा मिळतो. कारण ते माझं निश्चित ठरलेलं ध्येय आहे हे मान्य आहे, पण ते निश्चित नाही आहे. हे केलंच पाहिजे असं नाही आहे, करायला हवं असं वाटतं. हे केलंच पाहिजे, याला पर्याय नाही असं नाही होत, त्या क्षणी वाटतं, पण ते खरं नाही आहे. म्हणून याला कृष्णमूर्तीने 2 आकलनाचे फरक केलेले, की ही बौद्धिक आकलन नुसतं मला करायचं ठरतं माझं, हे माझं नुसतं बौद्धिक आहे, इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग. नुसतं फक्त माझं ठरलं की ही गोष्ट करणं आवश्यक आहे, आता आपण रोज उठून एवढं नाम घेणं आवश्यक आहे, अशा पद्धतीने वृत्तीनं जगणं आवश्यक आहे, राग आटोक्यात असला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, काय बरेच संकल्प असतात. तर अशा तऱ्हेच्या संकल्पांच्या मागे केवळ त्या गोष्टीच्या चूक बरोबर एवढं लक्षात आलेलं असतं, त्याच्या मागे तळमळीचा भाग नाही. त्यामुळं हे आकलन बौद्धिक असल्यामुळे ते टिकत नाही. बौद्धिक असल्यामुळे आपण हे दुसऱ्यांसह सांगू शकतो, पण स्वतः करू शकत नाही, अशा अवस्था असते. म्हणून बौद्धिक आकलन उपयोगी पडत नाही, आंतरिक नाही, हृदयापासून नाही. त्यामुळं त्याचं रूपांतर इकडे एक असतं की जर खरोखरच आंतरिक आकलन असेल, मनापासून आकलन असेल, आणि जर ती गोष्ट होत नसेल तर तिचं परिवर्तन हे शरणागतीत होतं. बौद्धिक आहे का आंतरिक आहे हे समजून घेण्याचा सोपा मार्ग आपल्यासमोर ठेवतो. हे माझं आकलन आहे, महाराज म्हणले असं करायचं, हे बरोबर आहे, मलाही पटतं की हे आवश्यक आहे, पण तरी सुद्धा ते माझ्याकडून होत नाही. याचा अर्थ काय झाला की ते मला फक्त बौद्धिकदृष्ट्या एखाद्या प्रवचनाचा अर्थ कळला, वाक्याचा अर्थ कळला, तसा अर्थ कळला एवढा त्याचा अर्थ आहे. याच्यापेक्षा ते आत कुठे गेलेलं नाही, आत मनाला तसं वाटलेलं नाही, थोडक्यात म्हणजे मनाची साथ नाही त्याला. त्यामुळे ते आतल्या पातळीवर गेले नाही, म्हणून त्याचे समजा नसेल जमलं माझ्याकडनं, नाही जमलं, काय बिघडत नाही. एखादी गोष्ट समजा आपण ठरवली नाही जमली, बिघडत नाही, पण ती जर खरोखरच करायची गोष्ट असेल तर ती मला जमली नाही, दुसऱ्या दिवशी जमली नाही, तिसऱ्या दिवशी जमली नाही, चौथ्या दिवशी आपण शरणागतीला येऊ की बाबा मी ठरवतो एवढं आणि हे होत नाही, तर याच्या पोटी निदान काकुळती किंवा शरणागती तरी येईल की तुम्ही करून घ्या, माझ्याकडनं होत नाही एवढं तरी होईल की नाही. पण ते बौद्धिक आकलन असल्यामुळे मी समर्थन करतो तसं, ते माझ्याकडून का झालं नाही, म्हणजे हे पाहुणे आले, ते हे झालं, ते जसं व्यायाम संकल्पाचं आहे तसं होतं, म्हणजे मी समर्थनाकडे जातो, कारण ते बौद्धिक असतं म्हणून समर्थनाकडे नेतं, पण मला शरणागतीकडे नेत नाही, कारण ते मानसिक किंवा हृदयाचं आकलन नाही, हृदयापासून नाही, म्हणून तसं होतं. आणि आणखीन एक कारण आहे की त्यापासून म्हणजे न केल्यापासून एखादा संकल्प केला, समजा अगदी नाम घ्यायचा असू दे, काय चांगला असू दे, याचा आध्यात्मिक संकल्प म्हटले किंवा व्यावहारिक संकल्प म्हटले, मी व्यायामाचा संकल्प एकीकडे उदाहरण घेतो आणि तिकडे दुसऱ्या बाजूला नामाच्या संकल्पाचं उदाहरण घेतो, आणि ती दोन्ही दृष्टीने होत नाही तसं म्हटलं तर त्यापासून होणाऱ्या खऱ्या नुकसानीची कल्पना नाही, म्हणून होत नाही. त्यापासून होणाऱ्या खऱ्या नुकसानीची कल्पना केव्हा येते? स्मशान वैराग्य येतं बघा, तिथे सुद्धा एक संकल्प असतो. ते चित्र पाहिलं की आपल्याला वाटतं अरे हे आपलं तर नाही ना होणार, असं झालं तर आपण आपल्या संकल्पाचं काय, आपल्या आयुष्याचं काय, आपल्या लोकांचं काय, आमचं काय, तुमचं काय स्वतःवर आलं तर त्या क्षणी माणसाला तिथे जे काही वैराग्य आलेलं असतं ते जबरदस्त वैराग्य. पण घरी आल्यानंतर हात पाय धुवून चहा घेतला की मनुष्य मोकळा दुसऱ्या कामाला, एकमेकांच्या चौकशा तुम्ही केव्हा पोचला, मी केव्हा पोचलो, हे सुरू होतं. हे जितकं तात्कालिक आहे तितकं हे संकल्प तात्कालिक आहे, म्हणून तसं होतंय. ते वैराग्य जरी असलं तरी त्याला आपण वैराग्य म्हणत नाही. जसं निरूपण वैराग्य असतं एक प्रकारचं, स्मशान वैराग्य, वैराग्याचे खूप प्रकार आहेत, तसं निरूपण वैराग्य सुद्धा एक असतं की त्या क्षणी असं वाटतं की बस आता निरीच्छतेने जगायचं वगैरे वगैरे, सगळं महाराज म्हणले तसं नामात राहणे,
काय वृत्ती स्थिर ठेवण्या, अमुक तमुक तमुक सगळं. बाहेर गेले तिथे आपल्याला लाईनला मागे पुढे झालं तर अवघड होतं, चहा पाण्याच्या जेवणाच्या अशा अवस्था येते. त्याच्यावरनं कळतं आपल्याला की कितपत वेळ राहिली आहे त्याच्यावर कळतं. तर तसं ते आजपर्यंत नाही. आणि त्यापासून खरं नुकसान माझं काय आहे, समजा मी नाही चांगला वागलो तर माझं काय नुकसान आहे, समजा नाम नाही घेतलं तर काय नुकसान आहे याची कल्पना नाही. कारण ते असं दाखवत नाही लगेच काही त्याचे परिणाम. की नाही, शारीरिक समजा व्यायाम आहे उदाहरणार्थ, व्यायामाचं माणसाचं एक हे की आवश्यकता आहे, ती आवश्यकता त्याला पटली, बौद्धिकदृष्ट्या पटली, संकल्प झाला, सगळं झालं, 15 दिवस झाले, पुढे ते विसरून गेलं, 1 फेब्रुवारी त्याची लक्षातही नाही, आता पुढच्या वर्षी 21 डिसेंबरला ठरणार, तर काय जे आपलं वर्ष असेल त्यानुसार, तर त्यानुसार ते होणार. पण हे बी जर नाही केलं तर ते ज्या वेळेला 50ला कधी 60ला किंवा काय 40ला आजार जेव्हा त्यांचं स्वरूप घेऊन समोर येतात त्यावेळेला त्याच्या नुकसानीची कल्पना येते, पण वेळ निघून गेलेली असते. मग ते आपल्याला सांगत नाही का डायबेटीस झाल्यावर की तुम्ही रोज फिरायला जात जा. मग त्यावेळेला मनुष्य रोज फिरायला जातो, कारण नुकसानीची कल्पना आहे मृत्यूसमोर उभा आहे. तो केव्हा धडक भरेल याची कल्पना नाही. हे ज्या वेळेला होतं त्याच वेळेला मी फिरायला जायचं होतो. परत तरी सुद्धा फिरायला न जाणारे लोक आहेत बरं का, जे त्याबद्दलच म्हणावं असं नाही, पण तरी सुद्धा ते झाल्यावर मात्र होतं. कारण ते सांगतात जर हे तुम्ही नाही पाहिजे, अगदी हृदयाच्या बाबतीत आहे, या मधुमेहासारखं सांगितलं असे आहेत, अशा स्वरूपाचे गंभीर गोष्टी समोर आल्या की ज्या आत्ता तुम्ही जर नाही पाळलं तर उद्याला तुम्हाला नाही दिले, तर त्या क्षणी मनुष्य ते संकल्प पाळायला तयार होतो. म्हणजे खऱ्या नुकसानीची, आता आपल्याला खरं नुकसान म्हणजे माणसाचं जीव यापेक्षा आपल्याला नुकसानीची कल्पनाच नाही. वास्तविक जन्म गेला तर दुसरं देह मिळेल अशी तरतूद आहे परमार्थामध्ये. खरं सांगायचं तर आध्यात्मिक संकल्प तडीला जात नाहीत. याचं कारण हे आहे की त्यापासून होणारी नुकसानं इतकी दीर्घकालीन आणि इतकी नंतर अनुभवायला येणारी आहेत की ठीक आहे दुसरा देह येऊन बघून येणार असला तर ते सुद्धा, कारण मला कुठे माहिती आहे असं वाटतं. पण यांच्या माणसांच्या प्रगतीकडे पाहिलं की लक्षात येतं की या गोष्टीला अर्थ आहे आणि त्या व्यवस्थित ठरवलेले आहेत, त्यानुसार घडलेले आहेत. माणसाला 12व्या वर्षी, महाराजांना 12व्या वर्षी गुरुशोधाचं वैराग्य येतं. याची कल्पना या जन्मातल्या कुठल्या प्रयत्नाने ठरवणार आपण, त्याच्या मागच्या जन्मातल्या आत्यंतिक प्रयत्नावर हे अवलंबून असलं पाहिजे की हे या क्षणी येईल. असं अनेकांना असतं, 5व्या वर्षी असतं, 12व्या वर्षी असतं, 18व्या वर्षी असतं. हे काय असतं, हे काय असतं हेच पुरावे आहेत त्याचे की ते आधी केलेलं असतं. पण हे आता इतके जन्म झाल्यानंतर मुक्ततेची गाठ पडते, याच्यावरून कल्पना येते की याची आपल्याला गरज आहे. फक्त हे खूप दीर्घकालीन असल्यामुळं त्याचं नुकसान लगेच होत नाही. आता समजा एखादा पदार्थ आहे आणि तो खाल्ल्यानंतर माझं लगेच पोट दुखायला सुरुवात होणार, तर त्या क्षणी माझा संकल्प पाळला जाईल की हे न खाल्लेलं बरं, कारण मला लगेच त्रास होणार, पोटात दुखायला लागतं. असं असेल तर ताबडतोबीचं नुकसान आहे त्याची कल्पना आहे, दीर्घकालीन नुकसान आहे त्याची कल्पना येत नाही. म्हणजे खऱ्या नुकसानीची कल्पना येत नाही, म्हणून संकल्प माणसांचे मोडतात. ही त्याची कारणं आहेत. तर त्याच्यावर आपण विचार करावा. आता कारणात त्याची उत्तर आहे, काही उपाय आहेत त्याच्यावर. अनेक वेळेला माणसं एकदम 10,000 जपाचा संकल्प वगैरे करतात, रोज उठायचं आणि 10,000 संकल्प वगैरे राहायचं नाही. आपण आता ते जपसंकल्प पद्धती स्वरूप वगैरे काय दिलेच आहे की एवढ्या म्हणजे निवृत्ताने एवढं करावं आणि तेवढं करावं. ते सगळं पुस्तक पाहायला एकदा की वाटतं की बस आता आपण निवृत्त आहोत, आपला जप 3 तास किंवा 7 तास काय 6 तास असायला पाहिजे. असला काही संकल्प असेल तो होणार नाही, एवढं नक्की आहे. कारण संकल्पाचं प्रमाण महाराजांनी जे सांगितलं ते खरं आहे. महाराजांनी आपल्याला सांगून ठेवले की नियम थोडा असा पण प्राणापलीकडे सांगा. म्हणजे यातून बाहेर पडायचे मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत आपल्याला. यातून बाहेर कसं पडता येतं, संकल्पशक्ती तर कमकुवत आहे, मान्य आहे. एखादा मुलगा कमकुवत आहे, काय करतो आपण, एखादा मुलगा समजा अशक्त मुलगा आहे तर आपण त्यावेळेला त्याचं नेमकं काय करतो, शारीरिकदृष्ट्या एखादा अशक्त आहे तर त्यावेळेला आपण काय करतो, रोज त्याला सांगतो की थोडं एक फरलांचा बस खूप, किंवा एक आपल्या बागेत चक्कर मार रोज. आपला आजारातून उठलेल्या मुलाचं काय होतं नक्की, आजारातून उठलेल्या माणसाचं काय होतं, तो पुन्हा मूळ ताकदीला येतो की नाही. अगदी टायफॉइड म्हणून उठलेला माणूस आहे असं गृहीत, तर त्यावेळेला त्याची डोळे उघडून बघायची क्षमता नाही अशी परिस्थिती असते. काही आजार आहेत, लिव्हरचे आजार आहेत उदाहरणार्थ, माणसाला प्रकाश सुद्धा सहन होत नाही इतकी त्याची अवस्था आहे. पण नंतर तो त्याची नोकरी सुद्धा व्यवस्थित करतो, नाही 10 मैल चालतो. हा तिथपर्यंत कसा पोचला, तेच संकल्पाचं नेमकं आहे. आज माझे संकल्प अशा पद्धतीने आहेत, पण तो मी तिथे कसं पोचलो, तसंच इथे पोचायचं आहे. त्याचा मार्ग महाराजांनी सुरुवात करून दिलेली आहे की नियम थोडा असावा पण प्राणापलीकडे सांभाळा. हे मला शक्य आहे. मला जर तुम्ही असं सांगितलं की रोज 10 जप करा तर मला शक्य नाही होणार आहे, ठीक आहे, आणि ते तिसऱ्या दिवशी रद्द होईल, ते आज 5 पुरे संध्याकाळी 5 करूया वगैरे असं होईल, तर ते कारण ते मी कुठलं तरी चोसं घेतलेलं आहे. तसं नको. मला समजा अगदी एकदा नाम घ्यायचं आहे, 3दा नाम घ्यायचं आहे, काय जे असेल ते माझी संकल्पशक्ती किती आहे तिची कल्पना आपल्याला आहे, तर तीच संकल्पशक्ती आपल्याला यातून बाहेर पडायला उपयोगी पडणार आहे. आज ती किती आहे, ती 15 दिवस टिकते एवढी आहे, महिनाभर टिकते एवढी आहे.
तिच्यावर ताण होतो, त्याच्यापेक्षा जास्त ती सहन करू शकत नाही. जसं ते अशक्त माणसाचं आहे, आजारातून उठलेल्या माणसाचं आहे, तसं माझ्या संकल्पशक्तीचं आहे. तर आता माझ्या संकल्पशक्तीला काय सांगता येईल की एवढंच कर, उठल्याबरोबर पहिलं काम महाराजांचं स्मरण. समजा उठल्याबरोबर पहिलं काम आपल्या नामाचं स्मरण, अशी कल्पना करू. तर एवढं छोटंसं आहे आणि झोपताना एकदा त्यांना सांगून झोपणे एवढा एक काहीतरी नियम आहे, अशी कल्पना करू, एक छोटा कुठला तरी. पण काय वाटेल झालं तरी मी कधी नसतो त्याच्या मागे लागला मनुष्य तो करू शकतो. फक्त एक आहे की फक्त मी उठताना स्मरण करीन एवढंच लक्षात ठेवा, कारण तेच आपल्या लक्षात यायला थोडा वेळ लागतो. उठल्यानंतर तासाभराने लक्षात येतं की उठल्याबरोबर हे करायचं होतं, काय हरकत नाही, मला एवढं जमू नये. आज मला महाराज म्हणायचे विकार आपल्या आड येतात ते आपल्या मदतीला यावेत. आपले विकार कुठे गेले मयातले? आपल्याकडे विकार तर आहे, आपण निर्विकार म्हणजे त्या अर्थाने नव्हे, पण निर्विकार आध्यात्मिक दृष्ट्या नाही. मग मला उठल्याबरोबर एक महाराजांचं स्मरण, काय आपल्याला जे योग्य वाटते ते रामाचं स्मरण असं करायचं आहे, अशी कल्पना करू. एक साधाचा छोटा नियम करावा, पण शाश्वताचा आणि असा अत्यंतिक पण तशा पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करू, अशी कल्पना करूया. बाहेरून पडणे मार्ग पाहिजे ना, कारण सांगितली मार्ग पाहिजे होता. तर मार्गांचं काय, तर एक छोटी गोष्ट आहे, एक उठल्याबरोबर महाराजांचं स्मरण एवढं एक ठरवलं तर ते आपल्याला पाळायला लागल्यावर लक्षात येतं की उठून तोंड बिंड धुवून झालं, सगळं झालं, चहा झाला, सगळं झालं, महाराजांचं स्मरण गेलंच. एक फुली करून ठेवायचं त्या दिवशी. महाराजांचं स्मरण मला कधी आलं तर एक तासाने आलं. अरे बापरे, आता माझे विकार कुठे आहेत ते मदतीला यावेत. महाराजांनी त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे की विकार आपल्या आड येतात ते आपल्या मदतीला यावेत. आता या गोष्टीचा मला राग काय येत नाही असं माझं म्हणणं आहे. संकल्प शक्ती आहे ना, ती वाढवायची ना, मला विकार सुद्धा मदतीला येते. अरे महाराजांचं एक स्मरण करायची एवढी गोष्ट साधी मी ठरवली. उच्चारल्याबरोबर पहिलं काम काय महाराज, बस एवढं, बाकी काय नाही. किंवा वाचन उच्चार करायचा पहिले राम असं म्हणेन, श्रीराम म्हणेन आणि मग सुरुवात करेन, असं जर मी समजा ठरवलं असेल तर हे शक्य आहे. पण तसं करतच राहावं लागणार, दुसरा काय मार्ग नाही. आणि ही संकल्प शक्ती जशी आपली शक्ती गेलेली आपण मिळवतो आणि बळकट होतो मनुष्य, तेच या बाबतीत शक्य आहे. फक्त तो एक करीत राहतो, तो ते सोडित नाही. 8 दिवस गेले ना, समजा आज मला एक अर्ध्या तासाने आठवण झाली, फुली मारली, हे मान्य आहे, पण अर्ध्या तासाने झालं ठीक, उद्या पुन्हा जेव्हा झालं अर्ध्या तासाने झालं, 5 दिवसांनी तरी मला आहे, एक साधीची गोष्ट आहे आणि मला ती जमत नाही. उद्या काय करता येईल हे मला करण्यासाठी, अनेकांनी स्मरण ठेवण्यासाठी घड्याळावर महाराजांचे चित्र लावले, अमुक केले, तो 17 गोष्टी केलेल्या आहेत. काय करता येईल, मला काय करता येईल, माझी सगळी शक्ती जर त्या कामी डोकं जर लागलेलं असेल तर महाराजांचं स्मरण उठल्याबरोबर व्हायला माझं पांघरुण सुद्धा मला उपयोगी पडेल. या पांघरुणावर लिहिलं आहे श्री महाराज, मोठे लिहून ठेवले, समजा घालवायला नको वाया, पण नुसतं लिहून ठेवलेलं आहे. समोर उठल्याबरोबर काय बघतो तिथे मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेलं आहे, काय उपयोगी पडेल सांगता नाही. मी रागाने कामीला पण याच्या मागे लागेल की हे का जमत नाही. मग ही छोटीशी गोष्ट आहे, तिने उपयोग काय होईल, महाराजांचं स्मरण तर मला उठल्या एक क्षण मला ते झालं. ही गोष्ट तसा विचार केला तर साधनेच्या दृष्टीने कदाचित छोटी असेल, साधना म्हणून ही गोष्ट छोटी असेल, पण संकल्प शक्तीला मात्र तो हे आहे, बळकटपणा. एवढंच टॉनिक किती असतं, एवढंच असतं, पण ते घेऊन मनुष्य चांगल्या टणटणीत होतो करतो. हे काय होतं त्याचं, तेच त्या संकल्पाचं होणार आहे. एका संकल्प पूर्ण केल्याने 2 संकल्पांची शक्ती माणसाला येते. हे संकल्प शक्तीवरचं उत्तर की एक संकल्प छोटा केल्याने जरा मोठा संकल्प करण्याची शक्ती माणसाच्या अंगात येते. त्यामुळे अत्यंत छोटे साधे की जे व्यावहारिक दृष्ट्या कदाचित माझ्या दृष्टीनं, म्हणजे मी तर महाराजांचं स्मरण वगैरे इथे ह्या वातावरणात म्हणून सांगतो, मी अगदी साधं सांगतो अनेकदा की आपल्या समोर बाहेर एक गेट आहे किंवा काय एक समजा काय आपले कसे राहत असाल त्याच्यावर दार आहे, समजा काय आहे, संकल्प शक्तीचा प्रश्न अनेक जण विचारतात. तर ह्याच्याबद्दल म्हणून सांगतो की एक घराचं दार आहे, समजा साधं, अगदी साधं उदाहरण सांगतो की घराचं दार आहे, कोणीतरी उघडतच ना आपल्या घरात उठून, तर मी माझ्या संकल्प शक्ती वाढवण्यासाठी केवळ तो जो बागेत एक फेरी मारतो, तो काय करतो एवढा व्यायाम मोठा, पण तो करतोच ना काहीतरी. त्यानेच हळूहळू तो रस्त्यावर फिरायला लागतो, त्यानेच हळूहळू तो चौकात जातो, मग हळूहळू त्याच्या अंगात शक्ती, मग तो 5 किलोचं 10 किलोचं ओझं उचलतो. हे जे आहे तेच प्रोसेस इथे आहे. हे दार रोज मी उघडणार, साधा संकल्प आहे, हे गेट रोज मी उघडणार, घरच्यांना सांगून वगैरे, म्हणजे गोंधळ काही न करता. नाही तर त्यांची जायची वेळ व्हायची, त्याच्या आधी आम्ही जर उठलो नाही समजा तर त्यांचा गोंधळ येईल. तर हे सगळं लक्षात घेऊन मी बोलतो. पण असा एखादा छोटा संकल्प असेल की जो व्यावहारिक आहे की हे गेट मी, ही खिडकी मी उघडणार, काही त्यांनी अडत नाही ना व्यवहारिक लोकांचं, चालेल, हे काम माझं की पहिले उठल्याबरोबर मला समजा महाराजांचं स्मरण वगैरे नाही जमत, पण ही जी खिडकी रस्त्याकडे जाणारी खिडकी आहे ही रोज मी उघडणार. ही संकल्प शक्तीची छोटी पण आवश्यक सुरुवात
सोपी सुरुवात आहे, तिथून मला काम करता येतं. कारण हे त्यातल्या त्यात सोपं काम आहे, करून बघावं आणि त्यासाठीच दैनंदिनी ठेवावी. म्हणजे आपल्याला याला आध्यात्मिक दैनंदिनी असं म्हणाले आपल्याला माहिती असेल की या स्वामी शिवानंद याला आध्यात्मिक दैनंदिनी म्हणतो. ही आध्यात्मिक दैनंदिनी आहे की मी एक छोटासा संकल्प केलेला आहे आणि तो मी प्राणापलीकडे सांभाळतो. रोज खिडकी मीही उघडतो, बाकी मी काही करीत नाही, फक्त उठल्यावर रोज हीच समोरची खिडकी उघडतो, चालेल. तोच उद्या महाराजांचं स्मरण उठल्यावर करणार आहे, हे लक्षात ठेवू. तो एकदम महाराजांचं स्मरण नाही करणार. आज त्याला खिडकी उघडता येईल, परवा दार उघडता येईल, तेरवा खेर काढता येईल, तेव्हा तो बाहेर जाऊन चौकात जाऊन येईल, एक फेरी तरी करणार, रोज तो चालत मारणार, हे होईल. आणि मग कधीतरी महाराजांचं स्मरण, मग कधीतरी नाम, कधीतरी मग वृत्ती, असं होत जाईल. जे आपल्याला सातत्य वाटतं ते ह्या छोट्या गोष्टीवर अवलंबून असतं. आपण मोठ्या गोष्टी घेतो त्यात ते होत नाही, म्हणून असं होतं, असं लक्षात ठेवायला हरकत नाही. वेळेच्या दृष्टीनं मी अगदी थोडक्यात हे सांगतो. आणखीन एक शेवटचा फक्त याच्यावरचा एक छोटासा हे सांगतो की आजवरचे संकल्प, म्हणजे या वाक्यात जसं आलंय तसंच मी वाचतो. मी अनेक व्यावहारिक, कौटुंबिक, आध्यात्मिक संकल्प वगैरे करतो, ते मी करू नयेत. ते मी करू नयेत, त्याचं सोपं उत्तर आहे. ते आपण कुणाकडून तरी करून घ्यावेत, महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावेत असं. कारण ते मी करण्यानी मीच्या त्याच्यावर मर्यादा येतात. मीची ताकद किती? 5 दिवस सांभाळण्याची, फक्त 8 दिवस सांभाळण्याची, मग ती ताकदीची मर्यादा त्याच्यावर पडते. पण महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावं याची ताकद वेगळी आहे, कारण महाराजांची ताकद वेगळी ती अपार आहे. ती काय वाटेल गेली, आयुष्यभर तुमच्याकडून एखादा संकल्प करून गेली, तर तोच संकल्प त्यांच्यासमोर ठेवला आणि त्यांनी मला दिलाय म्हणून घेतला की त्याची ताकद वेगळी झाली. कारण आता त्यांची ताकद त्याच्यात आहे. आपल्याकडे बीजमंत्र वगैरे जसं म्हणतात, तर त्याच्यामध्ये त्यांची ताकद उतरते, तशी माझ्या संकल्पामध्ये त्यांची ताकद ओढता येईल का, मला उतरता येईल का, म्हणून मी संकल्प करतो, याऐवजी त्यांच्याकडून संकल्प घ्यावा, म्हणजे अधिक चांगलं. हेच जर आपल्याला असं करता आलं तर याला एक चांगला निघू शकेल. आता वेळेची मर्यादा आपल्याला आहे, हे आहेत 4-5 प्रश्न, पण अगदी 1-2 वाक्यात काय सांगता येईल सांगतो. आजच्या नामदिवसाची सुरुवात आपण आता बरीच नेहमी नाम तिथे खेळाडी मंडळी आलो त्यांच्याकडे कदाचित हा प्रश्न येऊ शकतो की एक 3 श्लोकाने आपण सुरुवात केली, खालील 3 श्लोकाने झाली, त्याचा चिंतनासाठी नामाच्या किंवा जीवनाच्या संदर्भात विशेष उपयोग आहे का, आणि असल्यास कसा, की केवळ चांगले श्लोक म्हणून आपण ते घेतले याच्या संबंधी मार्गदर्शन माग. तर आपण सुरुवातीला सदा सर्वदा योग तुझा आढावा म्हणले, तर असे 3 श्लोक आपण म्हणले. तर श्लोक उत्तम आहेत याच्याबद्दल शंकाच नाही, जीवनाशी त्याचा संबंध आहे याबद्दलही शंका नाही. नामाच्या बैठकीला आपण सुरुवातीला ते का घेतले किंवा हे 3 श्लोक आपण का म्हणले, तर आपण श्लोकांचं चिंतन करावं म्हणून म्हणले. सदा सर्वदा योग तुझा घडावा इथे आपण बसून नामाला सुरुवात करताना म्हटलंय, तेव्हा या नामाच्या रूपाने परमेश्वराचा आपला स्मरणाच्या रूपाने योग म्हणजे संबंध दिवसभर तरी टिकावा अशी प्रार्थना त्याच्यात होती. तुझे कारणी देह माझा पडावा म्हटले, निदान आज थोडेसे कष्ट आहेत, आता जाणवायला लागलेले आहे की मांडी घालून बसलेल्या माणसांना आता चांगल्या काळ आलेले असतील, शंकाच नाही. तो देह माझा पडावा असं मी म्हटलंय, थोड्या काळा सुचतोय महाराज, हरकत नाही, पुढच्या वेळेला थोडे माझे काळात तुम्ही करा, मला बसण्याची किंवा बैठकीची कसे वर बसू देत खाली बसू देत, पण शेवटी एका जागी टिकून राहण्याची शरीराची क्षमता आहे माझी, ती नामात टिकून राहण्याची क्षमता वाढवले यासाठी तुझे कारणी देह माझा पडावा म्हटलं. सबंध देह कधी पडायची माझी मनाची तयारी होईल ती कोण असतो, पण मला एवढं तरी माहिती आहे की नामापुरती 1 दिवस तरी त्याने आता हे संकल्पाचं विचारलं होतं, तर हा आता इथे एक संकल्प आहे महाराजांसमोर केलेला की दर महिन्याच्या पहिल्या रविवारी बसून 7 तास जप करू, काय 10 ते 5 जप करू, असं एक मनाशी संकल्प करून त्यांच्यासमोर ठेवला आहे ना. तर आता ते तसं ते करून बघावं की हे महिन्यात ते एकदाची गोष्ट आहे, तेवढी पाळून बघू. रोजचा दिवस आपल्याला जमणार नाही नाम दिवस, ठीक आहे, पण हा महिन्यातला पाळू. तसं इथे तुझे कारणी देह माझा पडावा, हे देह माझा पडावा कधी कमी वाटतो, पण निदान एवढं तरी खरं की आजचा दिवस तरी हा माझा देह त्या कारणी लागू दे, ही एवढं तरी सुरुवातीला प्रार्थना केली. आणि ती सुद्धा समर्थांच्या वाक्यात केली. यामध्ये सुरुवातीच्या एक शब्द अंडरलाईन करण्याचा आहे की सदा सर्वदा खरं मला म्हणायचं आहे, पण महाराज आजचा दिवस, निदान आजचा दिवस तरी सदा सर्वदा तुझा योग हवा आहे, मला स्मरण तुझं सदा सर्वदा हवंय, पण आज मला निदान एवढं तरी म्हणणं एवढंच माझ्या हातात आहे, म्हणून मी म्हटलंय मला हे आजचा दिवसापुरतं तरी द्या, कदाचित ते माझं उद्याचा परवाचा तेरवाचा दिवस प्रकाशित करेल. म्हणून सदा सर्वदा हा निर्धार आहे. तुझे कारणे म्हटलं त्यांनी, तर ह्या ठिकाणी माझा देह पडावा असा माझा संकल्प आहे. तेव्हा पहिला सदा सर्वदा हा माझ्या मनातला
एक मोठं ध्येय आणि निर्धार आहे. संकल्प आहे की तुझे कारणी देह माझा पडावा. निदान माझ्या देहाचे सगळी राबणूक प्रपंचासाठी चाललेली आहे. काही राबणूक तरी तुमच्यासाठी होऊ दे ना. माझी काहीतरी राबणूक माझी देवासाठी होऊ दे. देवासाठी म्हणजे आपण दुसऱ्यासाठी समजा, स्वतःसाठी सर्व चाललेलीच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. देवासाठी दुसऱ्यासाठी किती चालली आहे, त्यावर देवासाठी किती चालली आहे ठरवायला हरकत नाही. त्यामुळे ती माझी राबणूक होऊ दे यासाठी हे केलं. दुसरी गोष्ट की हे मला जमणार नाही याची खात्री त्या पहिल्या ह्या आताच्या ज्या 4 ओळी आपण म्हटल्या त्यामध्येच आहे की हे मला जरी निर्धार असला आणि जरी माझा संकल्प तुझे कारणी देह माझा पडावा असा असला तरी सुद्धा तुझ्या मदतीची मला गरज आहे, त्याशिवाय माझ्याकडून हे पार पडणार नाही. नाहीतर समर्थांसारख्यांना उपेक्षू नको, गुणवंता अनंता म्हणायची गरज नाही. ते समर्थ आहेत, त्यांना काय गरज आहे, पण आम्हाला गरज आहे ना. म्हणून ते सुद्धा आम्हाला हे म्हणतात शेवटी की उपेक्षू नको. म्हणजे माझा जो संकल्प आहे त्याच्याकडे तू लक्ष दे. आपला जो मागाशी संकल्पशक्तीचा विषय झाला तर माझा हा संकल्प आहे तो उपेक्षू नको. मी जी प्रार्थना केली आहे तिची उपेक्षा तू करू नको. ही काकुळतीने कृपेची याचना केलेली आहे. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका आपल्याकडे माझं काही मागणं नाही. रघुनायका मागणी ह्याची आता असं म्हटलं आहे आणि आपण सुरुवात केलेली आहे. 3 गोष्टी आपण ह्याच्यात म्हटल्या. त्यातल्या जयाचं ज्याने आपल्याला माहिती आहे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे हे दुसऱ्यांदा म्हटलं. यानंतर त्या क्रमाने म्हणण्याचं कारण काय तर दुसरा श्लोक आपण ज्या ज्या स्थळी हे जे म्हटला तेवढ्यापुरतं फक्त सांगतो आणि आता थांबतो या वेळेच्या अभावी. तर ज्या ज्या स्थळी हा तसा आपल्याला पाठ असलेला श्लोक आहे, चिंतनात असावा अशी अपेक्षा आहे. तो नामाला बसताना का घ्यावा तर आता मी महाराज तुम्हाला प्रार्थना केली, तुझे कारणी देह माझा पडावा म्हटलं. आता मी 5-7 तास इथे बसणार, नाम घेणार, जास्तीत जास्त व्हावं अशी इच्छा आहे. पण आता मी बसलो की मला कोण पिडेल मन. तेव्हा आता ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझ. आता माझ्या मनात ज्यांचे ज्यांचे विचार येतील, ज्या ज्या घटना मनात येतील त्या सर्व ठिकाणी आता मला काही नको. ते तुमच्या सर्व इच्छेचं आहे असं मी समजा. म्हणून ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझ. हे मला आता म्हणण्याची गरज ताबडतोब आहे. कारण आताच परीक्षा सुरू झाली. इथे समजा काही आपला समजा कार्यक्रम असतात, जेवायला बसलोय, काही गप्पाना बसलोय तर मन जाय माझ्याचा प्रश्न येत नाही, मन तिथेच असतं. पण जपाला बसलं की त्याचा कार्यक्रम सुरू झाला, सगळं बाकीचं बंद झालं. मात्र त्याला म्हणायला संधीच मिळाली. त्यामुळे हे झाले की लगेच ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे. आता मी बसलो की सुरुवात होणार प्रपंचाची सगळी आठवणार. जी मंडळी लक्षात नाही ती सुद्धा समोर येतील, ती सुद्धा घटना आठवतील की ज्या कधी मला गेल्या 15 दिवसात आठवले नाही. ते सगळं आत्ता 5 तासात आपलं आठवण झालं असेल, आपल्याला कल्पना आली असेल. तर हे सगळं असंच होतं. म्हणून सुरुवात आपण ह्याची करतो की ते झाल्याबरोबर ही सुरुवात केली. ज्या ज्या स्थळी आता माझं मन जाणार त्या त्या ठिकाणी तुझं रूप आहे असं मी लक्षात ठेवेन. म्हणजे त्याचा मला त्रास नाही. मनाच्या बाबतीत 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर मन योगी असतील तर मन खेचून धरावं, आणि योगी नसो तर ज्या ठिकाणी मन जातं तिथं भगवंत ठेवावा. हे मनाच्या तावडीतून सुटण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर खेचून धरावं, आपली तयारी नाही बाबा, तुमच्या असेल तर आपण ठरवा. पण नसेल तर ज्या ठिकाणी ते जाणार, तो कोणताही विचार असू दे, ज्या ठिकाणी ज्या विचाराला जाणार त्या ठिकाणी महाराज तुम्ही. आता बाकी मला माहिती नाही, जागा चांगली वाईट घटना प्रसंग काय असेल ते तुमचं तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही निजरूप तुमचं, मला बाकी काही माहित नाही. अशी प्रार्थना करायचं कारण जपाला बसताना यासाठी आहे. आणि आता बाकीचं काही सांगत नाही कारण ही वेळ आपल्या त्यांनी दिलेली वेळ संपली. याच्या पुढे अजून 2-3 प्रश्न 3-4 प्रश्न आहेत जवळजवळ, पण मी वेळेचं बंधन पाळणं योग्य होईल. आपण हे करून आता सगळे म्हणून कंटाळे आहात, जपामध्ये कंटाळवाणेपणा येऊ नये अशी इच्छा आहे. तर मी त्यांच्याबरोबर बोलतो की नंतर आपण जपामध्ये नंतर नेहमी जसं पद म्हणतो किंवा आणखीन काही थोडंसं त्याच्यात 1 मिनिटाचा मध्ये बदल देतो, म्हणजे त्यामुळे परत माणसाला जपाला उत्साह येतो. तर तसा त्याला यावा ह्या दृष्टीने आणखीन काय करता येईल ते बोलून आपण ठरवू आणि नंतर त्या पद्धतीनं पुढच्या वेळेला आपण त्याचा विचार करूया. पुढचा नामदिवस महाराजांच्या कृपेने घडावा, त्यांना प्रार्थना करूया. आणि शेवटी आपण जसं वैखरी माळ्याने आपण सुरुवात केली तशी वैखरी माळ करून थांबूया आणि आपल्या पुढे आपण रवाना होऊ. पुढच्या महिन्याचा पहिला रविवार 1 तारखेला येतो. त्या दिवशी सकाळी असंच 10 ते 5 आपला नामदिवस त्यांनी घडवून घ्यावा, त्यांना प्रार्थना करू. सद्गुरुनाथ महाराज श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.
Jai Ram,